संपूर्ण धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि अशा हवालदिल झालेल्या शेतकरी अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्याचे फडणवीस सरकार हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची मदत सरकारने जाहीर केलेली आहे। या मदतीचं या मनापासून भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी म्हणून मी मनापासून या सरकारचा आभार मानतो। पण मदत जरी जाहीर झालेली असली तरी ती मदत अद्याप काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यात अजून ती पोचत नाही आहे, ती पडत नाही आहे। की दिरंगाईमुळे शेतकरी अजूनही त्या लाभापासून वंचित राहतो आहे। या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार जयकुमार भाऊ रावल, धुळे ग्रामीणचे लोकप्रिय आमदार रामदादा बदाने यांच्या प्रयत्नातून या तालुक्याला यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला खरं सरकारने एक चांगला पाठिंबा देऊन यश निर्माण झालेलं आहे। हे जरी असलं तरी आम्ही आज तहसीलदार साहेबांना विंचूर असेल, चांदा असेल, तरवाडा असेल, सिताना असेल, बोरकुंड असेल या संपूर्ण परिसरात एक चांगल्या प्रकारची मदत जरी जाहीर झाली असली तरी शेतकऱ्यांच्या थेट खात्यात अजून अनुदान हे मिळत नाही आहे, प्राप्त होत नाही आहे। म्हणून तहसीलदार साहेबांच्या आज हे लक्षात आणून दिलं की रब्बी हंगामासाठी शेतकरी आज रब्बी हंगामामुळे शेतकऱ्यांना पैसा हा नसल्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत जाहीर करावी, जाहीर करून मदत थेट खात्यामध्ये कशी जाईल असे प्रयत्न आपण करावेत असं तहसीलदार साहेबांना आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आणि तहसीलदार साहेबांनी हे आश्वासन दिलं आहे की येत्या 4 ते 5 दिवसात संपूर्ण तालुक्याचं आणि विशेष म्हणजे बोरी परिसराच्या शेतकऱ्यांचं अनुदान या 4-5 दिवसात कसं पोहोचेल असे आम्ही प्रयत्न करू असं तहसीलदार साहेबांना देखील आश्वासन